आजची सगळ्यात मोठी बातमी, माणिकराव कोकाटे यांना 1 लाखाच्या जात मुचलक्यावर जामीन मंजूर झालेला आहे। माणिकराव कोकाटे यांच्या शिक्षेला मात्र हायकोर्टाकडून स्थगिती मिळालेली नाही, पण माणिकराव कोकाटेंना तुर्तास तरी जेलमध्ये जावं लागणार नाही। हायकोर्टाकडून कोकाटेंना फटकार आणि जामीन। कोर्ट काय म्हणालं? पदाचा दुरुपयोग केला, कोकाटे दोषी आहेत। जनता तुम्हाला विश्वासानं निवडून देते, जनतेच्या विश्वासावर खरं उतरणं आवश्यक, पण ते त्यांनी केलं नाही। सत्र न्यायालयाच्या निर्णयाला स्थगिती देऊ शकत नाही, मात्र 1 लाखांच्या जात मुचलक्यावर जामीन मंजूर करण्यात येत आहे। त्यांचं जे कन्व्हिक्शन आहे, स्टे ऑन कन्व्हिक्शन हा रिजेक्ट झालेला आहे आणि फक्त बेल दिलेली आहे आणि स्पष्टीकरण दिलेलं आहे। आमदारकी आता राहणार नाही, आणि कारण की बेल जरी मिटली असेल तरी सुद्धा कन्व्हिक्शन रिव्हिजन ऍप्लिकेशन मध्ये 2 IA फाईल झाले होते, त्याच्यामध्ये जो स्टे ऑन कन्व्हिक्शन आहे हायकोर्टने रिजेक्ट केलेला आहे, फक्त सस्पेन्शन अलाव केली आहे आणि बेल ग्रांट केलेला आहे। आमदारकी ही जाणार, आमदारकी राहू शकणार नाही कन्सिडरिंग आजच्या ज्या कोर्टाने निर्णय दिलेला आहे। बघा, याच्यात आजचा माननीय उच्च न्यायालयाचा निकाल हा अतिशय स्वयंस्पष्ट आहे। आजच आम्ही माननीय सुप्रीम कोर्टात प्रक्रिया पूर्ण केली आहे तातडीने, आणि आता याच्यात राहिला डिस्क्वालिफिकेशनचा प्रश्न। तर डिस्क्वालिफिकेशन हे 16 डिसेंबर 2025 रोजीच झालेलं आहे आणि त्याच्यावर शिक्कामोर्फत आजच्या निकालाने झालेलं आहे। तर पहिली गोष्ट तर सुप्रीम कोर्टात अपील ॲडमिटच होत नाही। जर ते ॲडमिट झालं यदा कदाचित, तर एक निवडक काही पुरावे दाखवायचे ते दाखवले तर ते अपीलही खारिज होईल, याचा मला विश्वास आहे। कोकाटेंच्या आमदारकीचा निर्णय विधानसभा अध्यक्षांना घ्यावा लागणार आहे। शिक्षा स्थगित न केल्यामुळे आमदारकीवर टांगती तलवार कायम आहे। निकालाची प्रत प्राप्त झाल्यावर विधिमंडळ निर्णय घेईल, अशी माहिती सूत्रांकडून मिळते। हायकोर्टाच्या निर्णयानं कोकाटेंच्या आमदारकीचा चेंडू नार्वेकरांच्या कोर्टात। कोर्टानं कोकाटेंची 2 वर्षाची शिक्षा स्थगित न केल्यानं आमदारकीवर टांगती तलवार कायम। कोर्टानं कोकाटेंच्या आमदारकी संदर्भात विधानसभा अध्यक्षांनी निर्णय घ्यावा असे आदेश दिले। निकालाची प्रत प्राप्त झाल्यावर विधिमंडळ निर्णय घेणार, अशी सूत्रांची माहिती आहे। कायद्यानुसार लोकप्रतिनिधीला 2 वर्ष किंवा 2 वर्षापेक्षा अधिक शिक्षा झाल्यास आमदारकी किंवा खासदारकी रद्द होते। त्यामुळे विधानसभा अध्यक्ष नार्वेकर काय निर्णय घेतात त्याकडे लक्ष लागलंय। नियमानुसार, कायद्यानुसार त्यांना त्या पदावर राहता येत नव्हतं, हे तेवढंच खरं आहे, आणि म्हणून त्यांनी सुद्धा या ठिकाणी मंत्रिपदाचा राजीनामा दिलेला आहे। आता उच्च न्यायालयामध्ये अजून पुन्हा निकाल आल्यावर पुढचा निर्णय माननीय मुख्यमंत्री त्या ठिकाणी घेतील आणि त्यांचे नेते अजितदादा ते सुद्धा घेतील। की शहानिशी झाल्याशिवाय लगेच मंत्रिपद काढून घेणं किंवा आमदारकीचं राजीनामा घेणं किंवा त्यांना त्या पदावरून काढणं, हे मला वाटतं की योग्य होणार नाही। विषयाचं गांभीर्य किती आहे हे बघून त्या ठिकाणी निर्णय होत असतात। खालच्या कोर्टाने निर्णय दिला, जिल्हा कोर्टाने त्या ठिकाणी निर्णय दिला, आणि त्यामुळे त्यांना मुख्यमंत्रीपदाने तो पदावरूनच काढून टाकलेला आहे। त्यामुळे कोणालाही पाठीमागे घालण्याचं अजिबात कारण नाही। त्यांचं मंत्रिपद देणं, मंत्रिपदाचं काय, ते परत त्यांचं पुनर्स्थापन कसं करणं, त्याचे सर्वस्व अधिकार हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष, राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना आहे। पहिलं आमचं तर होतं की आमची माणसं ह्याच्यातून बाहेर पडली पाहिजेत, न्यायालयीन लढ्यातून सुखरूप बाहेर पडली पाहिजेत, आणि आम्हाला आनंद आहे की त्यांना ह्या प्रकरणामधून न्याय व्यवस्थेनं आमची बाजू ऐकल्याच्या नंतर तिथं जामीन त्या ठिकाणी दिलेला आहे। आज कोर्टामध्ये नेमकं काय झालं ते आपण पाहूया। तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार माणिकराव कोकाटेंना मुंबई हायकोर्टानं तात्पुरता दिलासा दिलाय। कोकाटेंना तुर्तास जेलमध्ये जावं लागणार नसून हायकोर्टानं कोकाटेंना 1 लाखाच्या जात मुचलक्यावर जामीन मंजूर केलाय। शिवाय कोकाटेंच्या आमदारकीचा निर्णय विधानसभा अध्यक्षांनी घ्यावा, असं सुनावणी दरम्यान हायकोर्ट म्हणाले। सत्र न्यायालयानं कोकाटेंना 2 वर्षांची शिक्षा सुनावल्यानंतर त्याच्या विरोधात माणिकराव कोकाटे यांनी उच्च न्यायालयात आव्हान दिलं होतं। बनावट कागदपत्रांच्या आधारे दुर्बल घटकांसाठी राखीव असलेल्या शासकीय सदनिकांचा लाभ घेतल्याचा ठपकाही कोकाटेंवर ठेवण्यात आला होता, आणि याच पार्श्वभूमीवर कोकाटेंनी सत्र न्यायालयानं सुनावलेली शिक्षा स्थगित करण्याच्या मागणीसाठी मुंबई हायकोर्टात याचिका दाखल केली होती। दरम्यान कोर्टात नेमका काय युक्तिवाद झालाय तेही पाहूया। सत्र न्यायालयानं फसवणुकीची व्याख्या समजून न घेता निकाल दिलाय। ही फसवणूक नव्हतीच असा युक्तिवाद कोकाटेंच्या वकिलांनी केला।
शिवाय बनावट कागदपत्र तयार करून फसवणूक केल्याचं म्हणणं चुकीचं असून कोकाटेंची शिक्षा रद्द करण्याची त्यांनी कोर्टासमोर मागणी केली. दरम्यान राहुल गांधींच्या प्रकरणाचा दाखला कोर्टासमोर देण्यात आला. कोकाटेंनी घेतलेल्या सदनिका आर्थिक दुर्बल घटकांसाठी होत्या. 1989 मध्ये या घरासाठी केलेल्या अर्जाची प्रत वकिलांनी कोर्टात सादर केली. त्यावेळी अर्ज करताना सप्टेंबर 1988 ते 89 या एका वर्षाचा उत्पन्नाचा दाखला देणं आवश्यक होतं. त्या काळात कोकाटेंचं दर महिन्याला उत्पन्न 2,500 रुपये होतं. म्हणजे कोकाटेंचं वार्षिक उत्पन्न 30,000पेक्षाही कमी होतं. त्यामुळे ते पात्र असल्याचा युक्तिवाद कोकाटेंच्या वकिलांनी कोर्टात केला. अटक वॉरंट जारी झालंय, मात्र कोकाटे सरेंडर झालेले नाहीत असा युक्तिवाद सरकारी वकिलांनी केला. तर यावर सोमवार किंवा मंगळवारपर्यंत कोकाटेंना तात्पुरता दिलासा द्यावा अशी मागणी कोकाटेंच्या वकिलांनी केली. तर कोकाटेंवर रुग्णालयात उपचार सुरू असल्यानं दिलासा मिळावा अशीही मागणी कोकाटेंच्या वकिलांनी केली. तर कोकाटेंचे वकील अनिकेत निकम यांनी कोर्टात काय युक्तिवाद केला तेही पाहूयात. पोलीस पाटलांची साक्ष अनिकेत निकम यांनी वाचून दाखवली. कोकाटेंच्या मालमत्तेचा अंदाज बांधला, पक्की माहिती नाही अशी पोलीस पाटलांची साक्ष आहे. तर पोलीस पाटलांची साक्ष वाचून दाखवत असताना कोर्टानं आक्षेप घेतला. निर्णयाला स्थगिती दिली नाही तर आमदारकी जाईल असा युक्तिवाद कोकाटेंच्या वकिलांनी केला. कोकाटेंचे भाऊ कंत्राटदार होते. त्यांची 25 एकर जमीन होती. दोघं त्यावेळी आर्थिक दुर्बल प्रवर्गात येत नव्हते. कोकाटेंनी मंत्री असून गरिबांची घरं लाटली. कोकाटेंसह भावाचा आर्थिकदृष्ट्या दुर्बल लोकांच्या प्रवर्गात अर्ज आहे. कायद्याची माहिती असताना सुद्धा गरिबांसाठीच्या प्रवर्गातनं त्यांनी अर्ज केला. कोकाटे सभापती होते. त्यांनी जे केलं त्याची त्यांना कल्पना होती. अर्ज करून दोन्ही भावांनी घरं लाटली असा युक्तिवाद हस्तक्षेप याचिका दाखल करणाऱ्या वकिलांनी कोर्टात केलाय. तर कोकाटे हे लोकप्रतिनिधी असल्यामुळे सूट देऊ नये, हे अपवादात्मक प्रकरण नाही असा युक्तिवाद सरकारी वकिलांनी केलाय. दरम्यान कोकाटेंच्या सुनावणी दरम्यान कोर्ट काय म्हणालं तेही पाहूयात. कोकाटेंनी 25 एकर जमीन असल्याचं नाकारलं नाही, मग का बोलता असं कोर्टानं म्हटलं. शिवाय जमिनीतून ऊसाचं उत्पन्न व्हायचं, मग उत्पन्न नव्हतं असं कसं म्हणता? तुमच्याकडे खरंच कुठली जमीन नाही का असाही सवाल कोर्टानं केलाय. माणिकराव कोकाटे यांच्यावर एन्जिओग्राफी झाल्याची माहिती लीलावती रुग्णालयाच्या डॉक्टरांनी दिली आहे. 4 ब्लॉकेजेस असल्यामुळे डॉक्टरांनी कोकाटेंना बायपास सर्जरीचा सल्ला दिलाय. श्वासाचा प्रकरण पण जास्त होता, 28 होता. छातीत दुखत होता. तर आम्ही जे काही टेस्ट करायचे होते ते केले. आज आम्ही निर्णय घेतला. डॉक्टर सुरेश विजन हे कार्डिओलॉजिस्ट आहेत, यांनी निर्णय घेतला, सर्वांनी निर्णय घेतला की आपल्याला अँजिओ करावं लागणार आहे. गरजेचं आहे की आता आपल्याला करोनरी अँजिओग्राफी करावी लागणार आहे. आणि आज आत्ता आम्ही करोनरी अँजिओग्राफी संपवले. अँजिओग्राफीमध्ये मल्टिपल वेसलमध्ये ब्लॉक्स आहेत. एक 100% आहे, एक 90% आहे आणि दुसरी जागा अनंतर 90% आणि मग 60% आहे. 4 ब्लॉक्स आहेत, सर्व सिव्हिअर आहेत. आम्ही त्यांना रेकमेंड केलं की त्यांना बायपास करावा लागेल. ओके, बायपास सर्जरी करायचं आहे. त्यांचं मन नाही, पण ते विचार करतील, मग आम्हाला सांगतील, मग आपण अरेंज करूया. बायपास केलं तर बायपासच्या नंतर करीबन 7 दिवस तर राहतात हॉस्पिटलमध्ये. आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार अशा शब्दामध्ये ठाकरेंनी शिंदेंवर निशाणा साधला. एक मंत्री जायच्या मार्गावर पण मुख्यमंत्री पांघरुण घालतायत अशी टीका ठाकरेंनी केली. तर ड्रग्ज प्रकरणामध्ये होत असलेल्या आरोपानंतर मुख्यमंत्री फडणवीसांनी एकनाथ शिंदेंची पाठराखण केली आहे. कालच एका मंत्र्याचा राजीनामा झालेला आहे. आणखी एक मंत्री जायच्या वाटेवर आहेत, पण मुख्यमंत्री त्यांना पांघरुण घालत आहेत. आणि ज्यांचं नाव ड्रग्सच्या संपूर्ण कारखान्याशी जोडलं जाते ते कोण आहे? ठाण्याची व्यक्ती आहे. रिक्षावालाचा भाव. या संपूर्ण प्रकरणामध्ये जाणीवपूर्वक राजकीय दृष्ट्या कुठेतरी उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदेजींचं नाव आणण्याचा जो प्रयत्न चाललेला आहे तो चुकीचा आहे, तो निषेधार्ह आहे. दिशाभूल करून अशा पद्धतीनं बादरानं संबंध जोडायचा हे काही योग्य नाहीये. या संदर्भात पूर्ण चौकशी आम्ही करतो. सातारा ड्रग्ज प्रकरणामध्ये ठाकरेंच्या खासदारांनी अमित शहांना पत्र पाठवलंय. ड्रग्ज सापडलेली जागा ही कथितरित्या एकनाथ शिंदेंच्या भावाच्या मालकीची असल्याचा पत्रामध्ये उल्लेख आहे. या प्रकरणाच्या निष्पक्ष चौकशीसाठी एकनाथ शिंदेंना उपमुख्यमंत्री पदावरून पायउतार करण्याची पत्रामधून विनंती करण्यात आली आहे.
प्रश्न विचारायचा आहे उद्धवजींना की जर एवढा तुमचा विश्वास अमितभाईंवर आहे की त्यांना पत्र रूपाने तुम्ही मागणी करताय, तर उद्धवजी एक दिवस याच दिल्लीला आणि अमितभाईंच्या पायाजवळ बसा आणि त्यांच्यावरचा विश्वास व्यक्त करा. अमितभाई देशाचे गृहमंत्री आहेत, या देशाचे मोठे नेते आहेत, त्यांच्या चरणाशी कोणी आलं तर अमितभाई निर्णय घेतील. मुंबईमध्ये ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा जागा वाटपामुळे अडल्याची सूत्रांची माहिती आहे. जागा वाटप पूर्ण होईपर्यंत युतीची घोषणा नको अशी भूमिका मनसेची आहे. पेच असलेल्या जागी दोन्ही ठाकरे चर्चा करणार आहेत. मुंबईत ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा जागा वाटपामुळे अडल्याची सूत्रांची माहिती आहे. जागा वाटप पूर्ण होईपर्यंत युतीची घोषणा नको अशी मनसेची भूमिका असल्याचं सूत्र सांगतात. ठाकरेंची शिवसेना आणि मनसेमध्ये काही जागांवर तिढा असल्याचीही सूत्रांची माहिती आहे. ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार असलेल्या विधानसभा मतदारसंघात मनसेला 3 जागा हव्यात. ठाकरेंच्या शिवसेनेकडे मनसेकडून बैठकीत या संदर्भात मागणी करण्यात आली आहे. भांडूप, माहीम, विक्रोळी आणि शिवडीमध्ये जागा वाटपात ठाकरेंची शिवसेना आणि मनसेत मोठा पेच असल्याची माहिती आहे. नेत्यांकडून पेच सुटत नसल्यानं उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंच्या बैठकीत तोडगा काढला जाणार आहे. ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार असलेल्या विधानसभा क्षेत्र सोडून उर्वरित ठिकाणी दोन्ही पक्षात जागा वाटप सुरळीत आहे. ठाकरेंच्या शिवसेनेकडून अनिल परब, वरुण सरदेसाई, सूरज चव्हाण तर मनसेतर्फे बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाई यांच्यात चर्चा होणार आहे. ठाकरे बंधू निवडणूक प्रचाराचा नारळ संयुक्त सभेनं फोडणार आहेत. मुंबई, नाशिक, ठाणे आणि पुण्यामध्ये ठाकरे बंधूंच्या 6 संयुक्त सभा होण्याची शक्यता आहे. संयुक्त सभा घेण्याची पदाधिकाऱ्यांची मागणी आहे. निवडणूक प्रचारात ठाकरे बंधू जास्तीत जास्त एकत्र दिसावेत अशी कार्यकर्त्यांची इच्छा आहे. पालिका निवडणुकीच्या तोंडावर मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचा मुंबईमध्ये 2 दिवसीय विशेष दौरा असणार आहे. राज ठाकरे शनिवारी आणि रविवारी पूर्व उपनगर आणि पश्चिम उपनगराचा दौरा करणार आहेत. मुंबई पालिकेच्या निवडणुकीपूर्वी मनसेकडून अनेक शाखा नव्यानं सुरू केल्या जाणार आहेत. की अंतिम टप्प्यामध्ये आली आहे हे तुमचं जे म्हणणं आहे ते योग्य जरी असलं हे आत्ता सांगणं थोडंसं कठीण आहे. एवढंच सांगू शकतो की लवकरात लवकर करण्याचा सगळ्याच बाजूंनी प्रयत्न आहे आणि त्या पद्धतीने सगळ्यांचं काम सुरू आहे. राष्ट्रवादी शरद पवार साहेबांच्या बरोबर घेणं किंवा न घेणं हा आमच्याकडे आलेला विषय नाही आहे. शिवसेना उबाठाकडे असलेला विषय आहे. महायुतीच्या जागा वाटपाच्या बैठकीची 3री फेरी मुक्तागिरी बंगल्यावर आज रात्री 8 वाजता भाजप शिवसेना नेत्यांची बैठक होणार आहे. आतापर्यंत 150 जागांवर एकमत झाले आणि 77 जागांवर आता चर्चा होणार आहे. चांगल्या पद्धतीनं चाललेलं आहे. आमचे जे दोन्हीकडचे नेते आहेत हे नेते नीट महायुतीचं जागा वाटप करतात. मला असं वाटतं या 2 दिवसात ते पूर्ण होऊ शकतं. 2017 मध्ये मुंबईमध्ये शिवसेनेच्या निवडून आलेल्या 84 जागांवर शिंदेंकडून दावा करण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून मिळते. मात्र 84 जागा सोडण्यास भाजपनं स्पष्ट नकार दिल्याची माहिती मिळते. अनेक जागा हे ठाकरेंच्या विरोधातील असल्यामुळे भाजपचा नकार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळते. महाविकास आघाडीचं मुंबईतलं चित्र आता हळूहळू स्पष्ट व्हायला लागलंय. पवारांची राष्ट्रवादी ठाकरे बंधूंना 22 जागांचा प्रस्ताव देणार अशी माहिती सूत्रांकडून मिळते. काँग्रेसची साथ सोडून पवारांच्या राष्ट्रवादीचा ठाकरे बंधूंकडे कल पाहायला मिळतो. तर मुंबईमध्ये काँग्रेस स्वबळावर लढणार आहे. मवियाचं मुंबईतलं चित्र आता हळूहळू स्पष्ट व्हायला लागलंय. ठाकरे बंधू एकत्र लढणार, मात्र त्यांच्यासोबत काँग्रेस नसणार हे स्पष्ट झालंय. दुसरीकडे शरद पवारांची राष्ट्रवादी ठाकरे बंधूंकडे 22 जागांचा प्रस्ताव देणार असल्याची सूत्रांची माहिती आहे. प्रत्येक पक्षाचा जो महाविकास आघाडीचा प्रत्येक पक्षाचा जो पदाधिकारी किंवा कार्यकर्ता आहे हे सर्व एकत्रितपणे ह्या 2 निवडणुका लढल्या असल्या कारणास्तव येणाऱ्या मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका देखील एकत्रित लढले पाहिजे असं कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे. गुरुवारी संजय राऊतांनी शरद पवार यांची सिल्व्हर ओकवर अर्धा तास भेट घेतली होती. त्यावेळेस पवारांच्या राष्ट्रवादीनं अजितदादांच्या राष्ट्रवादीला सोबत घेऊ नये असं स्पष्ट राऊतांनी म्हटलं होतं. अजित पवारांच्या राष्ट्रवादीची युती म्हणजे भाजपशी हात मिळवणी असं राऊत म्हणाले. अजित पवारांशी युती करणं म्हणजे भाजपशी हात मिळवणी करणं असं मी मानतो.
अजित पवार हे भाजपचे हस्तक आहे. त्यांच्याबरोबर कोणत्याही प्रकारची युती करणं हे माझ्या आकलनाप्रमाणे भारतीय जनता पक्षाचे हात बळकट करण्यासारखं आहे. शरद पवार यांच्या राष्ट्रवादीसोबत रविवारी ठाकरेंच्या शिवसेनेची बैठक पार पडणार असल्याची सूत्रांची माहिती आहे. ठाकरेंच्या शिवसेनेच्या कोट्यातून शरद पवार यांच्या पक्षाला जागा देणार आहे. मुंबईत दोन्ही ठाकरे आणि शरद पवार एकत्र लढणार असल्याची माहिती आहे. 22 जागांच्या प्रस्तावानंतर ठाकरे बंधू आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादीत युती झाली तर मवियामध्ये काँग्रेस मुंबईमध्ये एकटी पडल्याचं चिन्ह आहे. तर मुंबईमध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीची संध्याकाळी बैठकीची शक्यता आहे. दरम्यान अजित पवारांकडून कुठलाही प्रस्ताव आला नसून आधी मित्रपक्षाची चर्चा करणार असं प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदेंनी म्हटलंय. आताच्या घडीला राष्ट्रवादी अजितदादा गटाकडून कुठल्याही प्रकारचा प्रस्ताव आतापर्यंत आलेला नाही. पवार साहेब, सुप्रियाताई, आम्ही जयंत पाटील आम्ही बसून निर्णय घेणार आहोत.